त्याच्यात ते झाडाची लागवड फक्त केली. शेणखत टाकलं. फक्त शेणखत. आता बेसिक स्टेज आहे, बारीक बारीक झाडं असतात. उन्हाळ्यात त्याला काही प्रादुर्भाव होऊ शकतो का उन्हाचा, आणि जर होत असेल त्याला काय काळजी घेतली पाहिजे? त्याला उन्हाचा प्रादुर्भाव होत नाही, त्याला कुठला अटॅक येत नाही. त्याला आता तुम्ही पाहता जवळजवळ मागचा पूर्ण महिना वारं कावधन काय विजा पडत होत्या, जवळपास विजा पडल्यात, गारपीट झाली, पण याच्या एकाही खारकाला धक्का लागला नाही. क्या बात आहे. इतकं जंगली पीक आहे तिकडचं आखाती देशातलं, की हे म्हणजे याला कुठला एखादा घोस मोरडा नाही का, एखादं पान मोरडं नाही का, एखादं झाड कुठं कल्लं नाही. याला कुठलाच अटॅक येत नाही, कुठला रोग नाही, उन्हाने काय होत नाही, थंडीनं काय होत नाही. असे रगील पीक आहे. रगील पीक आहे. रगील पीक आहे. आमच्या बीडचे आमदार आहेत सुरेश अण्णा दस, त्यांचा हा शब्द आहे, रगील वागायचं रगील. तसं हे रगील पीक आहे. बघा ना, हे काय दाखवा एकदा शेतकऱ्यांना, म्हणजे काय सोनं हे बघा. नाही बरं पाटील, तुमचं कौतुक. काय बघा ना, हे हिरवं गार लसलशीत, आणि विशेष म्हणजे घरी इथंच आहे.